अमरावती ग्रामीण पोलिसांना रेनकोटचे वाटप करण्यात आले। त्याची किंमत पोलिसांच्या पगारातून कपात करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। पावसापासून संरक्षण होण्याकरिता ग्रामीण पोलीस विभागाने पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोट देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याबाबत पत्रकारांना प्रेस नोट सुद्धा वाटप करण्यात आली। मात्र एक महिना शिल्लक असताना पोलिसांना रेनकोट देण्याचा उपक्रम अमरावती ग्रामीण पोलीस विभागाने घेतल्याने या रेनकोटचा विषय चर्चेचा विषय झालेला आहे। यातच उत्सव बंदोबस्त म्हणून पोलिसांना 24 तास ड्युटीवर तैनात राहावं लागतं। पावसात संरक्षण व्हावं याकरिता वाइल्डक्राफ्ट या नामांकित कंपनीकडून रेनकोटची खरेदी केली, तेही 66% डिस्काउंटमध्ये। 4 ऑगस्टपर्यंत 2000 पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्याची माहिती विभागातून देण्यात आली। पोलीस कर्मचाऱ्यांना हा रेनकोट मोफत दिला नसून त्यांच्या वेतनातून 1100 रुपयाची कपात केली जाणार आहे। या अजब उपक्रमामुळे काही अधिकाऱ्यांना वगळता समस्त पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजामध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे। अमरावती ग्रामीण पोलिसांतर्फे जी प्रेस नोट देण्यात आली त्यामध्ये रेनकोटची माहिती घेतली असता त्याची मूळ किंमत 2450 रुपये असल्याचे कळले। अमरावती ग्रामीण पोलीस दलाकरिता एकूण 2559 नग म्हणजे पेअर रेनकोट प्राप्त झालेले आहेत। वाइल्डक्राफ्ट कंपनीचे उच्च दर्जाचे रेनकोट आहेत आणि ह्याची प्राइस प्रिंटर आहे 2449 रुपये, परंतु आपल्याला 1100 रुपयात आपण कर्मचाऱ्यांना देत आहे आणि त्यांची पगारातून कपात होणार आहे। आतापर्यंत किती आपण वाटप करण्यात आले आहे रेनकोट? आता अंदाजे तर सांगू शकतो त्यापैकी 2000 वाटप झालेले आहेत। अमरावती ग्रामीण पोलिसांतर्फे जी प्रेस नोट देण्यात आली त्यामध्ये 66% डिस्काउंट देण्यात आल्याचे नमूद केले होते। त्यानुसार 2450 मधून जर आपण 66% डिस्काउंट वगळले तर जवळजवळ 833 रुपयाचा रेनकोट हा कर्मचाऱ्यांना मिळाला हवा, परंतु ग्रामीण पोलीस विभागाने प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांकडून 1100 रुपयाची जास्त आकारणी केली आहे। जर रेनकोटची क्वालिटी उच्च दर्जाची असेल तर पावसाळ्यापूर्वीच कंपनी सोबत करार करून वाटप का केले नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। पावसाळ्याआधीच प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या पैशातून विकत घेतलेले रेनकोटचे काय असाही प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यांसमोर उभा आहे। हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामधील पोलीस विभागाने घेतला नसून फक्त अमरावती ग्रामीण पोलीस विभागातर्फेच घेण्यात आलेला आहे। याबाबत विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता कोरोनाच्या नावाखाली बोलण्याचं टाळत आहेत। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।